इन वन काम करतो तो. तर म्हणजे झाडू मारण्याबरोबर तो फरची पण पुसायचं काम करतो. हे बघा. तर लावून दिला की आपलं आपलं इकडे काम करायचं. तर अशी गडबड असल्यावर रोबोट नक्कीच कामात येतो. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे सॅटरडे, आज आहे ब्लॉगचा दिवस. तर ते आणि आज स्पेशल काय आहे, तर स्पेशल असं आहे की जी माझी फ्रेंड आहे ह्याच कम्युनिटीमध्ये राहायची, तर ती आज इकडे येणार आहे माझ्याकडे. तर भेटून पण घेऊयात, डिनर पण सोबत होईल आणि गप्पा पण होतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा. आणि आजचा वेदर बघा, सकाळपासून पाऊस आहे, तर छान वेदर आहे. मग म्हटलं काय करायचं आज स्वयंपाकासाठी, की ती येणार आहे म्हणून. तर म्हटलं मस्त गरमागरम पकोडे, कढी पकोडा होऊन जाऊ दे. तर आता मी आता तयारीलाच लागली आहे. तर काय काय बनवते अजून स्नॅक्समध्ये, मग आलंच सगळं. तर चला आता पटकन मी लागते तयारीला. जस्ट आता इव्हनिंग ऑलमोस्ट 4:30 झाले, ती 6:30ला येणार आहे. चला पटापट आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चिकन लावून देऊयात, म्हणजे ज्याला आवडलं ते चिकन खाईल. टेम्परेचर 400 लावते. 25 मिनिट्स 400 अँड देन स्टार्ट. तर 6:30 वाजत आले आहे. इकडे मूवी बघतोय आम्ही. आणि हो, माझं हे बघा, मी काय काय केलंय तुम्हाला सांगते. आता जस्ट माझं फक्त कढी आणि पकोडा, कारण गरमागरम मजा येते, तर त्याच्यामुळे मी सगळ्यात शेवटी ते ठेवलंय. आणि आणि रोबोट, अशा वेळेस रोबोट किती हेल्प करतो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मी फ्लोअर दाखवते आधी, बिफोर आणि आफ्टर. आता किचन मला बाकीचं मी करून घेतलंय, हॉल वगैरे, कारण आता फक्त किचन राहिलंय. तर अशी गडबड असल्यावर दाखवते तर कसं कामात येतो ते. हे बघा, आता ही माझी किचनची फ्लोअर आहे आणि आता मी रोबोटला लावणार आहे. आणि ते मी आता माझ्या मोबाईलच्या ॲपमधनं लावणार आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवून देते. कारण मला बऱ्याच जणांचे मला हे होते की वर्क करतो की नाही रोबोट. तर आता आपण याला लावूया. सो मी हा अहोमचा मोबाईल वापरला आहे, शार्क. आता मला फक्त रूम्स लावायची आहे, फक्त किचन, बाकी सगळं झालंय. तर मी इथे रूम सिलेक्ट करणार. तर आपला फॅमिली रूम झाला आहे. आता हा किचन इकडे बघा, आणि हा मी फक्त किचन करायचा आहे. सो आता त्याला जस्ट स्टार्ट. तर इथे क्लीन दाबलं की तो सांगतो नॉर्मल की मॅक्स. तर आज मॅक्स करूयात. मॅक्स, स्टार्ट क्लिनिंग. हे बघा निघाला आपल्या कामाला. आता तो डायरेक्ट किचन मध्ये आहे. हे बघा, आता मी जस्ट हॉलमध्ये आहे, कारण रोबोट हॉलमध्ये आहे. तो ऑलरेडी बघा, तुम्हाला दिसत असेल की किती क्लीन केलंय त्याने ऑलरेडी. हे सगळं हा एरिया, हॉलचा एरिया ऑलरेडी क्लीन झालाय. आणि आता तो किचन मध्ये चाललाय आणि मी तोपर्यंत कढी करून घेते, कारण ती येतेच आहे. आता 6 वाजले, हे बघा 6:10 झाले, ती येतच असेल. तो चालला किचन मध्ये. हे बघा. सो हाय हॉल, मी जिथून बोलते ते हॉल आहे हा. आणि हे बघा, तो चालला तिकडे किचन मध्ये. आणि मी आता किचन मध्ये आली आहे. सो इथे मी ऑइल, तर मी कढीला नंतर परत तडका देणार आहे. सो त्यासाठी थोडंसं कमी ऑइल यूज करते मी. आणि इथे आता जिरं मोहरी टाकूया. 1 मिनिट. आता किचन आलाय तो नुकताच. मॉपिंग पॅड पण लावलाय, कारण मला मॉपिंग पण करायची आहे. क्लिंग टू इन वन काम करतो तो. तर म्हणजे झाडू मारण्याबरोबर तो फरची पण पुसायचं काम करतो. हे बघा. तर लावून दिला की आपलं इकडे काम करायचं. तर तडका देऊयात. मी इथे टाकणार आहे ग्रीन चिली, अद्रक लसूण पेस्ट, मी जिरा टाकला, मोहरी अमोलीला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी कमी टाकते नेहमी. ग्रीन चिली, आणि आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकते मी. तर हे बघा, अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे मी. आणि आता त्याच्यात थोडीशी हळद, रेड चिली पावडर, टर्मरिक, आणि आता छान होऊ द्यायचं आहे त्याला.
सो मी याला तडका परत देणार आहे, तुम्हाला मी सांगितलंच आहे. आणि इकडे हे बघा, सो मी ताक बनवून घेतलं इथे, हे बघा. सो ताक मी बनवून घेतलं आहे. आणि मी काय करते, सो असं ताक बनवून घेतल्यावर परत मी याच्यात साधं दही टाकते आणि ते परत फेटून घेते, तर कढी खूप सुंदर बनते. करून बघा तुम्ही पण. हे बघा, वाव. ते बघा, तुम्हाला दिसलं दही, हे बघा, तर खूप छान दिसते कढी. तर छान त्याला असं फेटून घ्यायचं आणि मी उकळली की तुम्हाला दाखवते. ते आता भजी होणार आहे. हे बघा भजीचं पीठ. सो तेल टाकू द्यायचं छान. तर जेवण तयार होत आहे. कढी इथे ऑलमोस्ट इथे आता उकळी आली आहे. तिकडे माझ्या भाज्या चालू आहेत आणि ऑलमोस्ट आता इव्हिनिंग आहे बघा. सो वातावरण बघा आणि छान मस्त पाऊस पडत होता आज दिवसभर. तर छान आम्ही एन्जॉय घेणार कढी. आणि ती ऑलमोस्ट आता येतच असेल. आणि म्हटलं चला आता हे बघा. आणि तिकडे रोबोटचं काम अजून चालू आहे. हे बघा चाललाय तो आता त्याच्या डॉगकडे चालला. कढी आणि भजी पण झाली आहे. त्याने त्याचं काम केलंय रोबोटने. तर इझी आणि क्लीन करता मी तुम्हाला दाखवते. जस्ट मी हे फिनिश करते आणि मग तुम्हाला दाखवते. हो आता ऑलमोस्ट माझा पण स्वयंपाक झाला आहे. मी तुम्हाला सांगतच होते. तिकडे लास्ट मी भजी पण आता फिनिश झाली आहे. आणि हे बघा सी किती क्लीन केलं आहे किचन. मी तुम्हाला जवळून दाखवते. तर हे बघा दिसतोय. आधी बघा हा लाईट तुम्हाला अस्पष्ट दिसत असेल. आता बघा वरचा जो लाईट आहे हा लाईट तो इथे चमकतोय. पूर्ण क्लीन केलं. आणि हे तुम्हाला वाटत असेल तर नाही, हे थोडंसं उडून निघालंय त्याचं ते दिसतंय. हे बघा हे बघा पूर्ण क्लीन केलंय. सी हा पण लाईट कसा चमकतो इथे. इतकं इझी आहे रोबोट जर असल्यावर. चला मग आता ती येतच असेल. आता फक्त काय राहिलंय, थोडंसं स्नॅक्स करायचं बाकी आहे. ते करते आणि मग बोलते तुमच्याशी. तर असं माझं आजचं सॅटर्डेची इव्हिनिंग एकदम मस्त वाटतंय. एन्जॉय म्हणजे असं वाटतंय एक असं पावसाचं वातावरण राहिलं किंवा घरी थोडंसं घरी असलो आपण तर रिलॅक्स फील करतो. आणि मग छान असं काय काय खाऊशी पण वाटतं रिलॅक्स असल्यावर. सो एखादशी चालतं. मग नंतर आपलं डाएट सुरू. चला आपण म्हणतो की US मध्ये कामाला बाई वगैरे नसते तर कामं कशी होतात. तर कामं अशी थोडीशी रोबोटने हलकी होतात. असं हे जस्ट मीन्स होतात. थोडी नाही खूप सारी हेल्प होते. कारण मग पूर्ण मला वेळ द्यावा लागतो. हा पण एक स्वयंपाक वेगळा किंवा झाडपूस करणं त्याला स्पेशल वेळ द्यावा लागतो. सो तो वेळ थोडासा वाचतो आणि खरं आहे पण वाचतो आणि छान हेल्प होते. भरपूर हेल्प होते ना. छान बट भरपूर हेल्प होते. हे बघा सो इथे भजी काढून रेडी आहे. सी दिसते तुम्हाला. चला आता पटकन मी सो ऑल सेट. आता फक्त ट्रेनची वाट बघायची. हो आणि कढीला मी तडका देते नंतर. आता तो कसा देते ते मी तुम्हाला दाखवते. आणि इन्स्टंट पॉट मध्ये राईस झाला आहे. ऑफ टाकते म्हणजे राईस. चला आता तिचा कॉल आलाय. तिला अजून वेळ लागतोय पण दिवसभर प्रोग्राम म्हणजे तो चालू होता. त्याचे स्केड्यूल होते प्रोग्रामचे. मॉर्निंगला पण होता आता इव्हिनिंगला पण आहे. आणि तिने सांगितलंय म्हणजे ती यायच्या आधीच मला मेसेज केलाय की आधी चहा ठेवू, आपण चहा पिऊ आणि मग जेवण करू. तर आता पटकन मी चहा ठेवते. तर आता पटकन मला चहा ठेवायचा आहे. ती येण्यातच असेल तर इथे पाणी गरम करून घेतलं. आणि हे बघा तर हे टाकले मी याच्यात. आणि चहा पावडर अद्रक वगैरे टाकते तर पटकन चहा होईल. म्हणजे तिला आल्याला प्यायला मिळेल.
आता स्नॅक्स चहा बरोबर तिने चहा ठेवायला लावला आहे. तर हे व्हेज स्प्रिंग रोल आहे. आय थिंक हे काय व्हेज शेजवान वाटतं हे ना. शेजवान आणि पनीर. हां आणि हे पनीर आहे. तर आता मी एअर फ्रायला लावते. तीपर्यंत छान हे बघा चहा पण उकळत आला आहे. चहा ठेवला आणि आता हे मी एअर फ्रायला परत लावते आणि याच्यावर थोडंसं मी ऑइल स्प्रे करते. त्याच्याने छान होतात मस्त. ओहो हां हे देखो हमने. तर इकडे मी कढीमध्ये पकोडे टाकून दिले आहेत आणि आता इथे आम्ही तर छान छान रीताने पुरी बनवून आणली आहे मस्त गरम गरम. आता हे सगळं मी प्लेट लावायचं काम करते आणि रीता इकडे आली आहे आणि आता मस्त आम्ही जेवण करतो. चलो फिर चलो खाना खाए चलो. पनीर गरम करतोय. जरा लेट झालाय आम्हाला जेवायला कारण तिची जी मुलगी आहे ती अजून आली नाहीये तर तिची वाट बघत होतो आम्ही.